ठीक आहे. सर्वात पहिले ह्युमन फिजिओलॉजीमध्ये जे जे इम्पॉर्टंट आहे तेवढं मार्क करतो आहे. पहिल्यावाला हा टेबल, ठीक आहे, हा वाला एक पार्ट करायचा की कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये कोणतं मेकॅनिझम होतं ब्रिदिंगसाठी. ओके, हे एक झालं. हे झाल्यानंतर एवढं पार्ट करायचं की कंडक्टिंग झोन कोणता असतो, एक्सटर्नल नोस्ट्रिलपासून टर्मिनल ब्रॉन्कायपर्यंत असतो. पुढे रेस्पिरेटरी झोनला दुसरं नाव काय, एक्सचेंज पार्ट म्हणतात त्याला. हे कुठून कुठे असतो, अल्व्हिओलस अँड इट्स डक्ट्स त्यांच्यामध्ये असतो. ठीक आहे. आता यांच्यानंतर आहे की ही ब्रीदिंगची ऑर्डर, ऑक्सिजन कुठून कुठपर्यंत जात असतं, म्हणजे एअर नाकामधून आल्यानंतर कुठून कुठपर्यंत जातं त्यातलं एवढंच लक्षात ठेवायचं. ब्रॉन्कसपासून प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय, नंतर इनिशियल ब्रॉन्क्युअल्स किंवा नंतर टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स, नंतर अल्व्हिओलाय. ठीक आहे. एकदा दोनदा ट्राय करा वाचून झालं. ठीक आहे, नाही इट्स ओके. ओके. पुढे काय आहे, हे चार्टचे व्हॅल्यूज. ठीक आहे. टी व्हीवाले व्हॅल्यूज वगैरे हे इम्पॉर्टंट. आणि हे फॉर्म्युला, नुसतं फॉर्म्युला पाठ करायचा, व्हॅल्यू पुट करायची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे. आणि हे लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं, एखाद्या क्वेश्चनमध्ये येतात. ठीक आहे. पुढे हे ग्राफ कसा असतो, सिग्मॉइड ग्राफ असतो. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व कसा असतो, सिग्मॉइड असतो. ठीक आहे. एवढं स्टेटमेंट पाठ करायचं. नेक्स्ट, आता नेक्स्टमध्ये काय पाठ करायचं की हे मी जेवढं एकदा हे लिहून दिलेलं आहे, काय असोसिएशन ऑफ ऑक्सो हिमोग्लोबिन, म्हणजे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन कंबाईन होताना कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, म्हणजे काय गरज असते, सिच्युएशन कंडिशन कोणती पाहिजे असती. ठीक आहे. तर काय PO2 इन्क्रीजेस, म्हणजे काय पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. हे जास्त असला पाहिजे, इन्क्रीज असला पाहिजे. आणि मग त्या टायमालाच सेम PCO2H+ आणि टेम्परेचर काय असलं पाहिजे, डिक्रीज, कमी असलं पाहिजे. ठीक आहे. अशी कंडिशन असेल तरच असोसिएशन ऑफ ऑक्सो हिमोग्लोबिन होतं. ठीक आहे. पुन्हा असोसिएशन ऑफ कार्बो हिमोग्लोबिन म्हणजे काय, त्या टायमाला काय पाहिजे, PCO2 पार्शल प्रेशर ऑफ CO2, H+ आणि टेम्परेचर हे सगळं काय पाहिजे, इन्क्रीज पाहिजे. ओके. आणि PO2 डिक्रीज पाहिजे. तर हे अशी कंडिशन असेल तरच काय होत असते की असोसिएशन ऑफ कार्बो हिमोग्लोबिन होत असतं, म्हणजे काय कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनसोबत बाइंड होतं. ठीक आहे. पुढे डिसऑर्डर्समध्ये एवढं लक्षात ठेवायचं, अस्थमा कशामध्ये होत असतो, इन्फ्लामेशन इन ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युल्समध्ये होत असतो. इम्फॅसिमा कशामध्ये होत असतो की अल्व्हिओलारमध्ये होत असतो, अल्व्हिओलार. आणि स्पेशल लक्षात ठेवायचं काय, सिगरेट स्मोकर, म्हणजे प्रश्नामध्ये कुठेही सिगरेट स्मोकर दिसलं की सरळ ते डिसीज कोणते आहे ना, इम्फॅसिमा, असं पाठ करून टाकायचं. ओके. हे ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्समध्ये काय होत असते, लंग्स डॅमेज होते. ठीक आहे. आणि हे विजिंग साऊंड लिहिलेलं आहे, विजिंग साऊंड म्हणजे सुईसी आवाज येणार, तर हे दमाच्या वेळेस असं लक्षात घ्यायचं, समजून करून घ्यायचं. एवढं एकदम लाईन टू लाईन पाठ करायची आपल्याला गरज नाही. ओके. पुढे आता ब्लड, बॉडी फ्लुइडमध्ये काय लक्षात घ्यायचं, फक्त यांचे एवढे नंबर्स. ओके. हे एवढे नंबर्स. ठीक आहे. कोण कोण कशात प्रेझेंट आहे, हे एवढे नंबर्स. आणि दुसरं काय म्हणलेलं आहे की हिमोग्लोबिनचा अमाऊंट हे 12 ते 16 ग्रॅम पर याच्यामध्ये असतं. आलं लक्षात. पुढे काय आहे की हे जे चार्ट आहे मी नोट्समध्ये लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. नोट्समध्ये बघून घ्या. एक मिनिट. ठीक आहे. तर एक नोट्स, हँड रिटन नोट्स दिलेत ना, त्याच्यातून बघून घ्या. ओके. त्याच्यामध्ये हे कंपल्सरी पाठ करायचं, काय WBCची ग्रॅन्युलोसाइट यांचे पर्सेंटेज पाठ करायचे, पर्सेंटेज विचारले जातात. ओके. तर पर्सेंटेज कंपल्सरी पाठ करायचे ते. ठीक आहे. पुन्हा बेसोफिलचं काम काय, एवढंच लक्षात ठेवायचं, इन्फ्लामेटरी रिॲक्शनच्या वेळेस बेसोफिल येणार, इसोफिल कधी येणार, ॲलर्जिक रिॲक्शनच्या वेळेस, न्यूट्रोफिल्स कधी फायगोसिटिक ॲक्शनच्या वेळेस, मोनोसाइट काय काम करणार, फायगोसाइटिक ॲक्शन करणार, लिम्फोसाइट काय काम करणार, इम्युन रिस्पॉन्स ऑफ द बॉडी, कोण बघणार, लिम्फोसाइट बघणार. बस एवढं पाठ करायचं. पुढे याच्यामध्ये ही प्रोसेस लक्षात ठेवायची, काय करते, थ्रोम्बिन हेल्प्स करते फायब्रिनोजनला कन्वर्ट करायला, कशामध्ये, फायब्रिन्स आणि इंटँगल्ड फाउंड एलिमेंट्समध्ये. आणि सर्वात शेवटी काय बनतं असते, कोगुलम. याच्यामध्ये क्वेश्चन एवढंच विचारू शकतात की क्लॉटिंग फॅक्टर कोण आहे, हे पाठ करायचं. क्लॉटिंग फॅक्टर फायब्रिनोजन आहे. दुसरं, फायब्रिनोजनला कन्वर्ट करायला कोण हेल्प करतात, आन्सर आहे थ्रोम्बिन, असं विचारतात. ओके. यस. पुढे काय करायचं, हार्ट इलेक्ट्रिकल पोटेन्शियल, हे एवढं पाठ करायचं. ठीक आहे. यावेळेस चान्सेस वाटत आहेत याचे, म्हणून मी हे दिलेलं आहे. तर हे काय आहे, SA नोड काय करतं, जनरेट ॲक्शन पोटेन्शियल, म्हणजे काय, हार्टबीट हे स्टार्ट करतं कोण, SA नोड. ठीक आहे. आणि इथंच एक काय करून टाका, एवढंच एक वर्ड ॲड करून टाका, SA नोडला काय म्हणतो आपण, पेसमेकर म्हणतो. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये कुठेही पेसमेकर आलं तर म्हणजे कशाबद्दल बोलत आहे, ते SA नोडबद्दल बोलत आहे. मग हे काय करतं, हे सिग्नल AV नोडला देतं, हे AV नोडला दिलेलं सिग्नल पुढे बंडल ऑफ हीसला देतात. ठीक आहे, सिग्नल. आणि मग बंडल ऑफ हीसला दिलेलं सिग्नल पुढे प्रोकिंजिन फायबरला सिग्नल प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. एवढं करायचं बस. आता नेक्स्ट आपल्याला काय लक्षात ठेवायचं की सरळ हा वाला चार्ट. ओके.
की ब्लड ग्रुप कोणाचं ब्लड कोणाला जमतं काय नाही, ठीक आहे. आणि युनिव्हर्सल डोनर कोण आहे आणि युनिव्हर्सल रिसिपेंट कोण आहे. म्हणून युनिव्हर्सल डोनर ओ ग्रुप आहे, युनिव्हर्सल रिसिपेंट कोणता आहे, AB ग्रुप आहे, ठीक आहे. हे झालं. आणि याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, एकच क्रोकोडाईल काय आहे, 4 चेंबर हार्ट आहे, क्रोकोडाईलकडे 4 चेंबर हार्ट आहे. पुढे आता सरळ सरळ हे वाला चार्ट पाठ करायचा. ओके, हे वाला चार्ट पाठ करायचा कार्डियक सायकलवाला आणि हा वाला चार्ट. ओके, येते लक्षात. थोडंसं मोठं वाटत असेल पण एक एक लाईन्स आहेत, होऊन जाते फास्ट, ठीक आहे. हे तर कंपल्सरीच पाठ करायचं, दरवर्षी प्रश्न येतो, ठीक आहे. पुढे नेक्स्ट या पूर्ण डिसीजच्या याच्यामधलं फक्त कार्डियक अरेस्ट, हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक आणि ॲक्यूट चेस्ट पेन, ठीक आहे. ॲक्यूट चेस्ट पेनमध्ये पण केवढं वाचायचं, एवढंच, नॉट इनफ, एवढंच बरं, ठीक आहे, एवढंच, नॉट इनफ ऑक्सिजन सप्लाय टू द हार्ट मसल, एवढंच वाचायचं, ठीक आहे. याच्यामध्ये पाठ करायचं. ओके, हे झालं. आता बॉडी फ्लूइड झाल्यानंतर एक्सक्रिटरीमध्ये फक्त पहिलावाला हा बॉक्स पाठ करायचा. म्हणजे अमायनोटिक ॲनिमल्स कोणते कोणते आहेत, युरिकोटिलिक्स ॲनिमल्स कोणते कोणते आहेत, की युरियोटिलिक ॲनिमल कोणते कोणते आहेत आणि युरिकोटिलिक्स ॲनिमल कोणते कोणते आहेत. ओके, नेक्स्ट याच्यानंतर हे वाला एक स्टेटमेंट कंपल्सरी पाठ करायचं. हे वाला काय, कॉर्टिकल नेफ्रॉनमध्ये, हे नेफ्रॉनचे 2 टाईप आहेत, कॉर्टिकल आणि जस्टामेड्युलरी. तर कॉर्टिकल नेफ्रॉनमध्ये काय प्रेझेंट आहे, लूप ऑफ हेनले प्रेझेंट असते, ठीक आहे. कसा असतो, 2 शॉर्ट असतो, लहान असतो. पुन्हा जस्टामेड्युलरी नेफ्रॉनमध्ये लूप ऑफ हेनले कसा असतो, लॉंग असतो. ओके, बस. पुढे याचे तर मी कालच नोट्स लिहून दिलेले आहे, तर ते काल लिहून दिलेल्या नोट्समधून ते तेवढं कंपल्सरी पाठ करायचं. तर दरवर्षी येणारा क्वेश्चनचा पेज आहे हा पूर्ण, ठीक आहे. या पेजवरचंच म्हणजे रेस्पिरेटरीवर सर्वात जास्त प्रश्न कोणते बनतात, या पेजवर. तर हे पेज पहिले कंपल्सरीच पाठ करून घ्यायचं, आलं लक्षात. याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, हे एवढे स्टेटमेंट. ओके, आता नेक्स्ट पेजवर काय दिलेलं आहे, नेक्स्ट तर मी लिहूनच दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर याच्यामधलं फक्त एक हे जे पेज आहे, ठीक आहे, या पेजला बघून घ्या. याच्यामधली अमाऊंट पाठ करून टाकायची. GFR 120 ml पर मिनिट देतं आणि GFRचं रेट कसं आहे पुन्हा 180 लिटर पर फिल्ट्रेट, 180 लिटर फिल्ट्रेट पर डे, ठीक आहे. एवढं लक्षात घ्यायचं. आणि युरिन किती तयार होते पर डेनुसार, 1 लिटर ते 1.5 लिटर तयार होते, ठीक आहे. बस हे झालं की मग नंतर आपल्या नोट्समध्ये यायचं. नोट्समध्ये काय पाठ करायचं, नोट्समध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की अल्डोस्टेरॉन काय करते, रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर फ्रॉम द DCT, हे काम कोण करणार, अल्डोस्टेरॉन हार्मोन करणार. पुढे नंतर युरिनमध्ये काय लक्षात ठेवायचं, युरिनचं pH व्हॅल्यू 6 आहे आणि युरिन पर डेमध्ये किती तयार होते, 25 ते 30 ग्राम पर डे तयार होत असते, ठीक आहे. आणि हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे, हे समजून करायचं. युरिनमध्ये ग्लुकोज मिक्स झालं तर ग्लुकोयुरिया, युरिनमध्ये कीटोन मिक्स झालं तर कीटोयुरिया. आणि हे दोन्ही पण कशाचे सिम्पटम्स आहेत, डायबिटीस मिलाटसचे आहेत. ओके, असं. पुढे आता हे आपल्याला DCचा चार्ट पाठ करायचं, पण त्याला पाठ एवढंच करायचं काय, रिनल कॅल्क्युले म्हणजे काय, स्टोन. क्वेश्चनमध्ये लक्षात आलं कुठं पण किडनी स्टोन वगैरे असेल तर कशात कोणता डिसीज असणं ते रिनल कॅल्क्युली. पुन्हा काय, ग्लोमेरुलर नेफ्रायटिस, याच्यामध्ये काय नाही, इन्फ्लामेशन ऑफ ग्लोमेरुला आहे, ठीक आहे. ग्लोमेरुला इथं पण आहे, ग्लोमेरुला इथं पण आहे, ठीक आहे. स्टेटमेंट्समध्ये कुठं पण ग्लोमेरुला दिसलं, इन्फ्लामेशन असो काही डॅमेज म्हणलं तरी हे येऊन जाणार, ठीक आहे. असं पाठ करायचं. पुढे रिनल फेलियर म्हणजे काय, की किडनी नीट काम करत नसते, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द किडनी लीड्स टू द ॲक्युमुलेशन ऑफ युरिया इन द ब्लड. म्हणजे सरळ एवढं लक्षात द्यायचं, किडनी फेलियर कधी होते, जेव्हा ब्लडमध्ये युरिया मिक्स होतो. बस मेन हे स्टेटमेंट टाकून देतात त्यात, ठीक आहे. मग एवढं पाठ करून टाकायचं, लक्षात. मग मी तेच खाली लिहिले, ॲक्युमुलेशन ऑफ युरिया इन द ब्लड इज कॉल्ड युरेमिया. बस एवढं पाठ करायचं एक्सक्रिटरीमध्ये. ओके, आता आहे लोकोमोशनमध्ये काहीच बघायचं नाही, कुठं सरळ यायचं. आणि हे डिसीज आणि हे सगळे जॉईंट्सचे नावं पाठ करून घ्यायचे. जॉईंट्सचे नावं टफ वाटतील, 1-2दा केल्यानं थोडेफार होऊन जातात. ओके, आता या डिसीजमधलं काय लक्षात घ्यायचं की हा डिसीजचा चार्ट कसा आहे, थोडं म्हणजे सगळंच पाठ करावं लागेल. सगळं म्हणण्यापेक्षा हे कसं आहे, डायरेक्ट याचं हे स्टेटमेंट पाठ करायचं. याच्यामध्ये गाऊट म्हणजे काय असते, ॲक्युमुलेशन ऑफ युरिक ॲसिड असते, ठीक आहे. ॲक्युमुलेशन युरिक ॲसिड किंवा पुन्हा मग ऑस्टिओपोरोसिस हे एजमध्ये असते, ठीक आहे. आणि याच्यामधलं काय, मस्क्युलर डिस्ट्रॉफी जेनेटिक डिसऑर्डर पण आहे आणि मायस्थेनिया ग्रॅव्हिस ऑटोनॉमीवाला आहे. सॉरी, म्हणजे हे सगळं चार्ट पाठ करावंच लागेल, ठीक आहे. प्लीज एवढं एक करून टाका. ओके, आणि हे जॉईंट्स वगैरे. पुढे आता न्यूरलमध्ये काय करायचं आहे, न्यूरलमध्ये फक्त तुम्हाला काय म्हणता येईल, मी जे तुम्हाला शॉर्ट नोट्स देते न्यूरलमध्ये, ठीक आहे. हे न्यूरलमध्ये मी जे, एक मिनिट, जे न्यूरल्समध्ये मी जे शॉर्ट नोट्स दिले त्या न्यूरल्सच्या शॉर्ट नोट्समधलं हे चार्ट लक्षात ठेवायचं. ओके, मल्टीपोलार न्यूरॉन कशामध्ये प्रेझेंट आहे, सर्बिकल कॉर्टेक्समध्ये. आणि बायपोलार कशामध्ये, रेटिना ऑफ आयमध्ये. युनिपोलार न्यूरॉन कशामध्ये प्रेझेंट आहे, एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये. दुसरं,
हे ब्रेनचे स्कलचे मेंजेन्स आहेत. मेंजेन्स म्हणजे काय, ब्रेनला कव्हर करणारे 3 लेअर. सर्वात बाहेरचा असतो ड्युरा, मधातला असतो आर्कनाइड्स, त्याच्या मधात असतो पिया मॅटर. ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे. ओ म्हणजे आउटर, मी म्हणजे एम म्हणजे मिडल आणि आय म्हणजे इनर. लक्षात हे पाठ करायचं. दुसरं ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेममध्ये कोण कोण येते ते पाठ करायचं. मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंग येतात. ठीक आहे, आता याच्यात काय लक्षात ठेवायचं, हे खालचं वालं सेरिब्रल कॉर्टेक्सचं काम काय, मेमरी आणि कम्युनिकेशन, एवढंच पाठ करायचं. म्हणजे आपण जे पण अभ्यास करतो किंवा जे कम्युनिकेशन करतो ते सगळं कशात स्टोअर होत असते, कोण ॲनालाइज करत असतं, सेरिब्रल कॉर्टेक्स. पुढे लिम्बिक सिस्टीममध्ये कोण कोण येतं. लिम्बिक सिस्टीममध्ये येत असतं सेरिब्रल हेमिस्फिअर, हिपोकॅम्पस, ॲमॅगडेला आणि हायपोथॅलॅमस. आलं लक्षात. आणि हे पाठ केल्यावर दोन्ही प्रश्न होऊन जातात. न्यूरलचा एक क्वेश्चन पाठ होऊन जाते आणि काय म्हणता येईल ब्रिदिंगचा पण. मेडुला ऑब्लॉंगेटा काय करत असते, रेस्पिरेशन कंट्रोल करत असते. ठीक आहे, आणि हायपोथॅलॅमस काय कंट्रोल करत असतो, बॉडी टेम्परेचर. बस एवढंच पाठ करायचं. ओके, आणि नेक्स्ट याच्यामध्ये ही खालची लाईन पाठ करायची. काय दिलेली आहे, 1 मिनटं. द रिपोलरायझेशन ट्रान्सफर द 3 म्हणजे काय, सरळ एवढं लक्षात ठेवायचं. रिपोलरायझेशन नॉर्मल करायला कोणता पंप वापरला जातो, सोडियम पोटॅशियम पंप. ओके, हां डन. आता याचं केमिकल कोऑर्डिनेशन. केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये आपल्याला काय काय पाठ करायचं. केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये मी खूप मोजकं देऊन टाकतो तुम्हाला. ठीक आहे, केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये एवढा चार्ट पाठ करायचा. एवढा चार्ट म्हणजे काय, फक्त एवढं मी जेवढा बॉक्स केलं का एवढं, हे इकडलं पाठ करायचं नाही. ठीक आहे, इतकंच पाठ करायचं. पुढे म्हणजे हे डिसीजचे नाव आहेत. ठीक आहे, गायॅन्टिझम कशामुळे होते, हायपरसिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोनमुळे होत असते. हे क्वेश्चन विचारतात म्हणून एवढं हे करायचं. ऑक्सिटोसिनचं काम काय आहे, मिल्क इजेक्शन फ्रॉम द मॅमरी ग्लँड. ओके, आणि काय लक्षात ठेवायचं, प्रोड्यूस द, मी ते लिहिलेलं आहे, प्रोडक्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्शन इन द युटेरस ड्युरिंग द चाइल्ड बर्थ. म्हणजे काय, ज्यावेळेस डिलिव्हरी होत असते त्यावेळेस कोणता हार्मोन रिलीज होतो, ऑक्सिटोसिन. कंपल्सरी पाठ करायचं. डिलिव्हरीच्या वेळेस कॉन्ट्रॅक्शन होतात त्यावेळेस कोणता हार्मोन रिलीज होतो, ऑक्सिटोसिन. ठीक आहे, आणि जेव्हा दूध पण इजॅक्युलेशन करायचं असेल, दुधालाही बाहेर काढायचं असेल, ठीक आहे, त्यावेळेस पण ऑक्सिटोसिन रिलीज होतो. पुढे प्रोलॅक्टिन पाठ करायचा. प्रोलॅक्टिनचं काम काय आहे की मॅमरी ग्लँडची ग्रोथ करणं, म्हणजे ब्रेस्टची वगैरे ग्रोथ करणं, आणि त्याच्यामध्ये काय करणं, दूध तयार करणं. हे कोण करणार, ते प्रोलॅक्टिन. ठीक आहे, ही खूपदा विचारलेले आहेत हार्मोन्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय लक्षात घ्यायचं, एक फक्त हेच काय, रेग्युलेट्स द ब्लड कॅल्शियम लेवल. म्हणजे ब्लडमध्ये कॅल्शियम लेवल कोण रेग्युलेट करतो, थायरोकॅल्सिटोनिन हार्मोन. ठीक आहे, पुढे पॅराथायरॉइड हार्मोन म्हणजे PTH हार्मोन काय करतो, इन्क्रीज द लेवल ऑफ द कॅल्शियम. कॅल्शियमचं लेवल इन्क्रीज करतो. तर मग याला काय म्हणतात आपण कंडिशनला, हायपर कॅल्सिमिया. हायपर म्हणजे जास्त. ठीक आहे, कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम काय झालं, जास्त झालं, तर हे कोण करत असते, पॅराथायरॉइड हार्मोन. पुढे थायमोसिनचं काम काय, ह्युमरल इम्युनिटी. असं डायरेक्ट पाठ करून टाकायचं. थायमोसिनचं काम काय, ह्युमरल इम्युनिटी. ठीक आहे, ह्युमरल इम्युनिटी तयार करणं. पुढे आता याच्यामधलं काय पाठ करायचं, हे ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये 3 लेअर आहेत. आउटर लेअर आहे झोना ग्लोमेरुसा. झोना ग्लोमेरुसा काय करत असते, कॉर्टिसॉल सिक्रेट करत असते. पुन्हा झोना फॅसिक्युलेटा काय सिक्रेट करत असते, अल्डेस्टेरॉन. झोना रेटिक्युलसा काय सिक्रेट करत असते, अँड्रोजन स्टेरॉइड. ठीक आहे, पुढे याच्यामधलं काय पाठ करून घ्यायचं, एवढं. ठीक आहे, पॅनक्रियाजमधला हे नंबर आहे 1 to 2 मिलियन्स काय असतात, आयसोलेट लँगर्स असतात. ठीक आहे, हे वर्ड नुसतं पाहून घ्यायचं. पुढे याच्यामध्ये मेजर 2 सेल असतात. ठीक आहे, या आयसोलेट ऑफ लँगर्समध्ये 2 सेल असतात, अल्फा सेल, बीटा सेल. अल्फा सेलचं काम काय, ग्लायकोनिओजेनेसिस आणि ग्लायकोलायसिस. ठीक आहे, ग्लायकोजेनोलायसिस आणि ग्लायकोनिओजेनेसिस. ठीक आहे, हे 2 अल्फास करतात आणि बीटा काय करत असतो, ग्लायकोजेनेसिस करत असतो. ठीक आहे, थोडं वर्डच्या याच्यामध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, नाही तर मग सरळ एवढं पाठ करून घ्यायचं. बीटा सेलमध्ये काय आहे, ग्लायकोजेनेसिस. मग आता बाकीचे कुठले पण काही जेनेसिस आले तर कशात टाकणार, मी अल्फामध्ये टाकून देणार. ठीक आहे, अल्फा सेल काय करतात, ग्लायकोजन सिक्रेट करत असतात आणि बीटा सेल काय करत असतात, इन्सुलिन सिक्रेट करत असतात. पुढे अल्फा सेलमध्ये काय होत असते, ब्लड काय करत असतात, ब्लड म्हणजे अल्फा सेलचं काम काय, ब्लड ग्लुकोज लेवलमध्ये हायपरग्लायसेमिक करणं. म्हणजे काय, म्हणजे ब्लडमध्ये जर हायपरग्लायसेमिक झालं तर कशामुळे होत असते, अल्फा सेलमुळे, कारण ते काय करतात, ग्लुकोजन सिक्रेट करतात. पुढे बीटा सेल म्हणजेच काय, इन्सुलिनचं काम काय करते, हायपोग्लायसेमिक. ठीक आहे, बीटा सेल काय करत असतात, हायपोग्लायसेमिक म्हणजे काय, ग्लुकोजचं लेवल कमी करतात. ठीक आहे, एवढंच पाठ करायचं. डन.